नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. काही टाइम वेस्ट न करता डायरेक्टली सुरू करूया आजच्या पेपरचा अनालिसिस. क्रिया शरीर पेपर 1. जर फ्युचरमध्ये हा व्हिडिओ पाहत असाल ज्युनियर लोक, तर हा मार्च 2026 मध्ये झालेला पेपर आहे. फ्रेश बॅचचा पेपर आहे. त्याचे एमसीक्यू आपण पाहत आहोत. त्यानंतर एसएक्यू एलक्यू प्रॉपर अनालिसिस आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने पेपर आलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले एमसीक्यू काय आलेले पाहूया आणि त्याचे आन्सर काय आहेत पाहूया. पहिलं बघा, वाताचे भौतिक संघटन विचारले गेलेले. वात दोषाचे भौतिक संघटन काय आहे मित्रांनो? वायू आणि आकाश. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे, आपण लेवलही ठरूया. दुसरा क्वेश्चन, लोकपुरुष साम्य सिद्धांत या कोणी सांगितलेला आहे? चरकांनी सांगितलेला आहे. इझी क्वेश्चन. त्यानंतर तिसरा, वात दोष डॅश डॅश गुणांशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर ए सत्व, दुसरा तम आणि दुसरा ऑप्शन रज, तिसरा तम आणि चौथा गुण आहे उष्ण. कोणत्या गुणाशी संबंध आहे सर? हे रजगुणाशी संबंध आहे. जेव्हा तुम्ही पहिला चॅप्टर करार दोष गुण संबंध, त्याच्यामध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली, त्यामुळे हा पण इझी आहे. त्यानंतर पुढचा, महाजेव्हा डॅश डॅश वायूस म्हटलेलं आहे. चौथ्याचं काय आहे? व्याम. व्यान वायूला महाजेव्हा म्हटलेलं आहे. ठीक आहे, हा मीडियम लेवलचा म्हणता येईल. पाचवा, अन्न प्रवेशनम हे डॅश डॅश वायूचे कार्य आहे. कोणाचं आहे सर? व्यान. आपण क्वेश्चन पण पाहिला होता. प्राण आपण क्वेश्चनही पाहिलेला होता की कोणकोणते वायू हे पचनामध्ये मदत करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणवायू दिसलेला आहे. त्यानंतर 6वा एमसीक्यू आपल्याला पाहायचं आहे. 6वा आहे पित्तानाम शेषाम्य न्युग्रहणम. याचं उत्तर काय सर? पाचक पित्त सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 7वा, याचंही लेवल आपण मीडियम मध्ये ठेवून देऊया. मीडियम नाही, इझी मध्ये ठेवता येईल, कारण पाचक पित्ताच्या पचनामध्ये महत्व आपण पाहिलेले. 7वा, खाल्लेल्या अन्नाला आर्द्रता आणि विघटन आणायचं काम कोणत्या दोषाचं आहे सर? एकदम सोपं, क्लेदक कफ. एकदम सोपं. त्यानंतर 8वा बघूया. 8वा काय आहे? 8वा, सिंधी शोथिल्य कोणत्या दोषाच्या क्षयामुळे होतं? तर कफक्षयामुळे होतं, जर श्लोक पाठ केलेला असेल. संधी शोथिल्य. त्यानंतर पुढचा 9वा क्वेश्चन आहे, संहित रूपा वृद्धी. हा थोडासा हार्ड क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळालेला होता. याचं उत्तर म्हणजे संघटित दोष एका ठिकाणी संघटित होतात, त्याला काय म्हणायचं? षटक्रिया कालामध्ये त्याला आपण काय म्हणतो? चय असं म्हणत असतो. काही करेक्शन असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण सांगूया या एमसीक्यूज मध्ये. त्यानंतर 10वं, डॅश डॅश प्रकृती निर्माणकर भाव आहेत. मग पहिला ऑप्शन शुक्र शोणित, दुसरं मातुर आहार विहार, तिसरा कालगर्भाशय. कोणता याच्यामधला नाही? तिन्ही पण आहेत, त्याच्यामुळे चौथा ऑप्शन ऑल ऑफ द वे यायला पाहिजे. बरोबर. 11वा बघूया काय आहे. या पेपरमध्ये फक्त 5च आपल्याला मॉडर्नचे आहेत, बाकी सर्व काय आयुर्वेद आहेत. पुढच्या पेपरमध्ये आपल्याला जास्त मॉडर्नचे एमसीक्यू पाहायला मिळतील. 11वा, अनाथुर कुठल्या प्रकृतीस म्हटलेलं आहे? 11वा क्वेश्चन. ठीक आहे, समपित्त नीलकफ. आपल्याला या प्रकृतीला अनातुर प्रकृती असं म्हटलेलं आहे. याचा रेफरन्स आणखी सापडलेला नाहीये, तुम्हाला सापडल्यानंतर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सांगूया. त्यानंतर पुढे 12वा, जीर्ण आहारस्य डॅश डॅश लक्षण आहे. जीर्ण आहार, उद्गार, शुद्धी, लघुता, उत्साह. जेव्हा अन्न पचन झालं, कोणकोणते लक्षण आहे? ते तिन्ही पण लक्षण आहेत, त्याच्यामुळे 12व्याचं उत्तर काय येईल? वरील सर्व. 13वा क्वेश्चन, पाचक अग्नीचे स्थान काय आहे? एकदम सोपा क्वेश्चन. पाचक अग्नीचे स्थान काय सांगितलेलं आहे? पक्वाशय, आमाशय, मध्यम. ठीक आहे. त्यानंतर पुढे मधुर. 14वा क्वेश्चन, मधुर अवस्थापाकाचे डॅश डॅश उदिरण होते. सोपा क्वेश्चन. अवस्थापाकामधला काय आहे सर? कफदोष. 15वा क्वेश्चन, अन्नाचे पचन झाल्यानंतर तयार होणाऱ्या अंतिम रसाला काय म्हणायचं? बी आणि सी म्हणजे निष्ठापाक आणि विपाकेचा ऑप्शन आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणते निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमद्वारे नियंत्रित केले जात नाही? मग त्याच्यामध्ये बघा, पहिलं ब्लड प्रेशर केलं जातं का? हो, केलं जातं. जीएच सिक्रेशन केलं जातं का? हो. ऑप्शन नंबर डी, एसीटीएस रिलीज. हो. मग चुकीचं ऑप्शन काय? थ्रम्बस फॉर्मेशन हे जो आहे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम थ्रू रेग्युलेट केल्या जात नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. 17वा क्वेश्चन, डिफ्युजन कॅपॅसिटी ऑफ द सीओटी कम्पेअर्ड टू दॅट ऑफ ऑक्सिजन इज 20 टाइम्स आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे, खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे आपण. 18वा, आयन इज ऍक्टिव्हली ऍब्झॉर्ब्ड इन. आयन ऍक्टिव्हली ऍब्झॉर्ब कुठं होतं सर? डिओडिनम अँड त्याचबरोबर प्रॉक्सिमल जेजुनम. डिओडिनमचा पार्ट आणि त्याच्या थोडासा खाली म्हणजे जेजुनमचा पार्ट. त्याच्यानंतर 19वा, डावा सेरेब्रल गोलार्ध लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर इज रिस्पॉन्सिबल फॉर. आता हे ज्यांनी ब्रेनचे वेगवेगळे पार्टचे फंक्शन रीड केले होते त्यांच्यासाठी हा थोडासा मीडियमच्या वर आपल्याला म्हणता येईल. 19वा. ठीक आहे, रायटिंग आणि स्पीच याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल.
राईट अँड स्पोकन लँग्वेजेस. 20 इन्सुलिन सिक्रिशन इज इनिबिटेड बाय 22वा. तर याचं उत्तर आहे सी इफिनेफ्रिन. याच्यामुळे जो इन्सुलिनचं सिक्रिशन आहे ते इनिबिट होतं. हे काय होतं एमसीक्यूचे आन्सर होते. ज्यांना एमसीक्यूचा पेपर पाहिजे त्यांना आयुर्वेदा मराठी ॲपमध्ये जाऊन आपण अवेलेबल करणार आहोत. फ्री रिसोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर पाहू शकता. ओव्हरऑल पाहायला गेलं तर याचे 14 ते 15 क्वेश्चन एकदम इझी होते, 3 क्वेश्चन मीडियम होते आणि 2 क्वेश्चन हार्ड लेवलचे आपल्याला पाहायला मिळाले होते. पुढच्या पेपरमध्येही अशाच प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु पुढचा पेपर थोडासा सोपा पेपर आपल्याला पाहायला मिळाला आहे. सोपापेक्षा मीडियम आणि सोप्याच्या मध्ये, कारण आपण लास्ट मिनिट टाइम दिलेले होते. ते ज्यांनी केले त्यांना खूप जास्त सोपा गेलेला असेल. मी तुम्हाला शेवटी क्लिप पण याची लावणार आहे. आणि लास्ट मिनिट टाइम जो व्हिडिओ राहणार आहे पुढच्या पेपरचा तो आयुर्वेदा हिंदी या नवीन युट्यूब चॅनलवरती आपल्या येणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. आता एसीक्यू आणि एलक्यू कशा पद्धतीने आलेले आहेत ते सुद्धा आपण अनालिसिस करून घेऊया. आता आपण एलक्यू आणि एसीक्यू अनालिज करूया की कशा प्रकारे एलक्यू आलेत, कशा प्रकारे एसीक्यू आलेत, डिफिकल्टी लेवल काय होतं याचं. आयुर्वेदा मराठीचा लास्ट मिनिट टाइम व्हिडिओ होता त्यामधून आलं होतं का, मॉडेल क्वेश्चन पेपर होते त्यामधून आलं होतं का. हो मित्रांनो, 100% पेपर आपण कव्हर केलेला आहे. आणि असा एकही क्वेश्चन नाही की अनएक्सपेक्टेड आहे. 2 क्वेश्चन म्हणता येतील की मीडियम लेवलचे आहेत. बाकी सर्व काही इझी लेवलचा पेपर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एकदम एक्सपेक्टेड, एकदम आपण सांगितलेला पेपर तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. तसाच तुम्हाला पेपर 2 चा सुद्धा लास्ट मिनिट टाइमपी व्हिडिओ मिळून जाणार आहे. हा व्हिडिओ आपण अनालिसिस करूया. काय काय प्रश्न आहेत मित्रांनो. पहिला एसक्यू ब्ल्यूप्रिंट 100% फॉलो झालेली आहे सर. पहिला प्रश्न, त्रिदोष त्रिगुण पंचमहाभूत यामधला परस्पर संबंध. लास्ट मिनिट टाइमपी मध्ये ओरडू सांगितलं. शेवटी मी क्लिप्स लावेल लास्ट मिनिट टाइमपीच्या. आपण मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये ऍज इट इज क्वेश्चन दिलाय. एक्सप्लेन द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन त्रिगुण पंचमहाभूत अँड त्रिदोषा. ऍज इट इज तिथे पण पहिला क्वेश्चन होता. आपल्या युनिव्हर्सिटी पेपर मध्ये सुद्धा पहिलाच क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन काय, डिस्क्राइब द रोल ऑफ व्यान वायू अँड समान वायू इन प्रोसेस ऑफ रससंवहन. तुम्हाला व्यान आणि काय विचारलंय त्याचबरोबर समान वायू विचारले. तुम्ही जर वाताचे प्रकार व्यवस्थित केले असेल तर हा तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. तुम्ही वाताचे प्रकार जर इथे लिहून आलात तरी सुद्धा तुम्हाला इथे मार्क्स मिळणार आहेत. कळतंय. आपण जो पेपर आहे आपला त्याच्यामध्ये वाताचे प्रकार खूप वेळा मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये टाकलेले होते. ठीक आहे. हे काय होतं सर, लास्ट मिनिट आयएमपी मध्ये सुद्धा तो क्वेश्चन टाकलेला होता आपण त्रिदोष त्रिगुण पंचमहाभूताचा. त्यानंतर वाताचे प्रकारही आपण खूप वेळा टाकले. त्याच्यामध्ये समान आणि त्याचबरोबर हा व्यानही टाकलेला होता. त्यामुळे याच्यामध्ये काही वेगळं नव्हतं. फक्त थोडंसं मीडियम लेवल काय होतं या क्वेश्चनचं, कारण हे तुम्हाला रससंवहन प्रक्रियेमधलं विचारलं होतं म्हणून तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटलं असेल. परंतु वाताच्या प्रकार तिथे लिहिले तरी त्याला मार्क्स मिळतील. त्यानंतर पुढे कफाची शयानी वृद्धी. आता कफाची शयानी वृद्धी तर आपण एवढा वेळा टाकलं पेपरला. हे बघा, लास्ट मिनिट आयएमपी मध्ये टाकलं होतं, त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये खूप वेळा टाकलेलं होतं. हे तर सर्वांना येतं. ओरडू सांगितलं होतं श्लोकही पाठ करायला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, राजसिक आणि तामसिक प्रकृतीच्या वैशिष्ट्यिक वर्णन करा. म्हणजे मानस प्रकृती विचारली गेलेली होती. आपण लास्ट मिनिट आयएमपी मध्ये दिलं होतं आणि मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं होतं. बघा, कफाची क्षयवृद्धी लक्षणे आपण मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं होतं. हे बघा, मानस प्रकृती आपण टाकलेलं आहे मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये. आणि लास्ट मिनिट टाइम मध्ये सुद्धा मानस प्रकृती सत्वरजतामध्ये दिलेलं आहे. इथं राजसिक आणि तामसिक इथे विचारली गेलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे सर, पुढचा प्रश्न आहे अवस्था पाकाचे थोडक्यात वर्णन करा. मी क्लिप लावेल शेवटी. मी या चॅप्टर मधून फक्त एकच इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सांगितली होती आणि तीच पेपरला दिलेली आहे. बघा, मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये डिस्क्राइब 3 स्टेजेस ऑफ द अवस्था पाक इन डिटेल. आणि त्यानंतर आपला जो लास्ट मिनिट टाइम होता त्यामध्ये तुम्हाला एवढं करायला सांगितलं होतं. आणि अग्नीचा प्रकार ह्याच्यावर सुद्धा एलक्यू आला. बघा, सेम टू सेम हाच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळालेला असेल हा एलक्यू मध्ये. कळतोय. हाच फक्त तुम्हाला इथे इम्पॉर्टंट दिलेलं होतं. त्यानंतर पुढे सर, पुढे काय दिलेलं सर, पुढचा क्वेश्चन होता डिस्क्राइब द व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन. तुम्हाला म्हटलं होतं मी एखादा तरी क्वेश्चन एकदम छोटू मोठू येईल, एकदम लहान लेकराचा क्वेश्चन येईल. तो हा क्वेश्चन आहे सेल मेम्ब्रेनवरचा. सॉरी, ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. सेल मेम्ब्रेन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट. हे तुम्हाला एकदम इझी लिहायचं होतं. मी तुम्हाला लास्ट मिनिट टाइम मध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. आणि मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ऍक्शन पोटेन्शियल, त्यानंतर सोडियम पोटॅशियम पंप आणि ते ऍक्टिव्ह पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. एकदम इझी क्वेश्चन, छोटू मुलाचा क्वेश्चन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे डिफाइन विटॅमिन्स अँड क्लासिफाय इट्स टाइप्स. ठीक आहे. विटॅमिन्स वरती तुम्हाला ओरडू सांगितलं. रात्री खूप जणांनी मेसेज केला होता की काय करू सर, शेवटी मॉडर्नचं केलेलं नाहीये, जीआयटी मध्ये फक्त काय करू, मी फक्त विटॅमिन करून जा म्हटलं होतं आणि त्याला कळालेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, विटॅमिन्स आपण मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये टाकलेले. त्याचबरोबर जो लास्ट मिनिट आयएमपी मध्ये त्याच्यामध्ये फक्त या चॅप्टर मधलं सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय सांगितलं होतं, विटॅमिन सांगितलेलं होतं. याच्यावर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट पण दिलेलं आहे. हे पण तुम्हाला एलक्यूला दिसलेलं होतं. त्यानंतर पुढे दोषाची व्याख्या लिहून
पित्तदोष आपण खूप वेळा टाकला मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये, एसएक्यू ला टाकला, एलएक्यू ला टाकला, सगळीकडे टाकला. त्यानंतर सॉरी आपला एसएक्यू मधला एक सांगायचा राहिला, ॲटोनॉमस नर्वस सिस्टम, फिजिओलॉजी ऑफ ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम वरती ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला मी 1 ते 2 वेळेला मॉडेल क्वेश्चन पेपर वरती टाकलेला होता. आणि लास्ट मिनिट टाइमपी वरती तुम्हाला ॲटोनॉमिक सिस्टम वरती क्वेश्चन ॲज इट इज दिसतो, फिजिओलॉजी ऑफ एएनएस. बघा ॲज इट इज, राईट शॉर्ट नोट ऑन एएनएस. इझी. काही याच्यामध्ये वेगळं होतं, कॉपी पेस्ट क्वेश्चन होता डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला ज्यांनी शेवटच्या महिन्यात जरी अभ्यासाला घेतलं त्यांचाही बहुतेक पेपर कव्हर झालेला आहे. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्स पाहायचे. लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं तर पित्तदोष पहिला दिलं. बघा पित्तदोष ॲज इट इज आपण एलक्यू मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये टाकलाय. आणि लास्ट मिनिट टाइम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिन्ही दोषापैकी काही मिस करायचं नाही, आपण कोणताही पडू शकतो. त्याच्यामुळे त्याचं क्रेडिट काय एवढं नाही. त्यानंतर दुसरं, अग्नीची व्याख्या, वर्गीकरण आणि महत्व. ठीक आहे, अग्नी ते बघा पुन्हा दाखवतो हे तुम्हाला. इथे दिलेलं होतं अग्नीचे प्रकार आणि महत्व. काय दिले इथं, अग्नीचे वर्गीकरण म्हणजेच प्रकार आणि महत्व. इझी एकदम. त्यानंतर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिले इथं, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ डायजेशन अँड मेटाबॉलिझम ऑफ फॅट. फॅटचं डायजेशन आणि मेटाबॉलिझम विचारले गेलेले, जे की आपण हे बघा मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये टाकलेलं होतं आणि लास्ट मिनिट आयएमपी मध्ये सुद्धा हे टाकलेलं होतं. ठीक आहे, इथं मी दिलेलं नाहीये, परंतु तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघा. लास्ट मिनिट आयएमपी मध्ये मी टाकलेले. वर तुम्हाला जेव्हा जीआयटी मध्ये व्हिटॅमिन मी दाखवले तेव्हाच तुम्हाला काय दाखवले मी, याचं डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. एक मिनिट तुम्हाला दाखवूनच देतो मी. बघा डायजेशन ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट टाकलं होतं आणि ॲपमध्ये खूप छान मी शिकवले. तुम्हाला रिॲक्शन्स दिलेल्या होत्या, त्या जर इथे लिहिल्या तर ओके, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पास होणार आहात. शेवटचा प्रश्न काय होता सर, शेवटचा प्रश्न, राईट द ॲड्रिनल ग्लँड अँड द हार्मोन्स, एक्सप्लेन द फंक्शन्स, डिसऑर्डर, फंक्शन नेम्स अँड द डिसऑर्डर्स ऑफ द ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल मेडुला, ॲड्रिनल कॉर्टेक्स, ह्याचं इथे लिहायचं होतं. सोपं होतं एकदम. तुम्हाला इथं मी दिलेलं होतं लास्ट मिनिट आयएमपी मध्ये ॲज इट इज लिहून दिलेलं होतं. ॲड्रिनल कॉर्टेक्स और मिड्युला. म्हणजे आपला किती पेपर कव्हर झाला आहे, आपला पेपर क्रिया शरीर पेपर 1 100% आयुर्वेदा मराठी मधून आपला कव्हर झालेला आहे. मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा आणि लास्ट मिनिट आयएमपी सुद्धा. कळतंय, तेवढा ट्रस्ट तुम्ही ठेवलाय. आता पेपर 2 वरतीही तेवढाच ठेवायचा. तुमचे इझिली पासिंग तर निघणारच, चांगले मार्क्सही तुम्हाला पडून जातील. आता याच्यामधला लास्ट मिनिट आयएमपी मधला तुम्ही अर्धा जरी सिलेबस केलेला असेल तरी तुम्हाला पासिंग निघणार याच्यामध्ये, आणि त्याच्यावरचं तुमचे मार्क्स अपग्रेड होणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओच्या शेवटी मी काही क्लिप्स लावणार आहे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की लास्ट मिनिट आयएमपीच्या व्हिडिओ मधून आलेले होते. ॲज इट इज मी बोललेलो होतो, कशावर फोकस केले होते त्या गोष्टी आलेल्या आहेत. आता पुढचा व्हिडिओ जो लास्ट मिनिट आयएमपी आहे पेपर 2 चा, तो येणार आहे आपल्या आयुर्वेदा हिंदी या न्यू युट्यूब चॅनलवरती. याच्यासोबत त्याची एक नवीन ब्रँच चालू करतो आपण आयुर्वेदा हिंदी नावाची. तिथे जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईल त्या चॅनलची. तिथे लास्ट मिनिट आयएमपी शेवटच्या पेपरचा आपला येणार आहे. फक्त एक पेपर राहिलाय, थोडीशी आपल्याला एनर्जी दाखवायची. आता एनर्जी लूज नाही करायची आपल्याला, म्हणजे आपल्याला शेवटचा पेपर दिला की आपण एकदम फ्री होऊ. ठीक आहे, शेवटचा पेपर ॲनालिसिस व्हिडिओ, आणि आपण थोडे दिवस शांत होऊया. त्यानंतर आपण काही दिवसांनी भेटूया सेकंड इयरला आल्यानंतर. ठीक आहे, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जो पेपर आपण दिलाय त्याच्यामधून ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे, तुम्हीही पाहिलेला आहे. 100% सर्व काही कव्हर झाले. 1 ते 2 क्वेश्चन फक्त मीडियम होते. तुम्ही कमेंट बॉक्समध्येही सांगू शकता की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही, किंवा आता पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नेमकं काय हवं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाय बटनवरती क्लिक करा. थँक्यू. त्रिगुण, त्रिदोष, पंचमहाभूत संबंध. कारण वात, पित्त, कफ याच्यामध्ये एकही गोष्ट स्किप करायची नाही. त्याच्यानंतर क्षय, वृद्धी, आपल्याला त्याचे पाठ पाहिजे श्लोक, आणि प्रकार आपल्याला सर्व दोषांची माहिती पाहिजे. प्रकृतीची व्याख्या आणि वर्गीकरण खूप जास्त महत्त्वाचे. पूर्ण प्रकृतीचे वर्गीकरण माहिती पाहिजे. देह प्रकृती, त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ, मानस प्रकृती, सत्वरजतम, अवस्थापक. अवस्थापकात काय मित्रांनो, डायरेक्ट सांगायला गेलं तर मोस्ट इम्पॉर्टंट जर लास्ट मिनिट टाइम जर सांगायला गेलं तर या चॅप्टर मधून काय अवस्थापक विचारला जातो. ठीक आहे, या जो 5 नंबरचा एसक्यू आहे त्या अवस्थापकच त्याच्यावर विचारला जातो. म्हणजे त्या 3 अवस्था आहेत, कोणत्या, मधुर, आम्ल आणि कटू, या 3 अवस्था आपल्याला माहित पाहिजे. मग याचं स्थान, काल आणि परिणाम या 3 गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या. मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की अवस्थापकाच्या या 3 अवस्था आहेत, त्याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला एसक्यूला विचारला जाईल. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह आणि फॅसिलिटेड मेकॅनिझम आपल्याला माहित पाहिजे ट्रान्सपोर्टचे. फिजिओलॉजी ऑफ एएनएस आणि सीएनएस आपल्याला माहित असलं पाहिजे. सेंट्रल नर्व्हस सिस्टम, त्याच्यानंतर ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम. तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला गोष्टी कळून जातील. सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक जी नर्व्हस सिस्टम आहे ती याच्यामध्ये येतं. अग्नीचे प्रकार आणि जठर अग्नी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अग्नी आहे, अग्नीचे प्रकार विचारले जाऊ शकतात व अग्नीचे महत्त्व विचारले जाऊ शकतं. डायजेशन ऑफ प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट एकदम सोपं. हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स और मेडुला विचारले जाऊ शकतो.